हाय, हॅलो फ्रेंड्स. आज आपण अगदी मस्त मोकळा मोकळा असा पांढरा शुभ्र पुलाव बघणार आहोत, जो की लग्नसराई चालू झाली की लग्नाच्या पंक्तीत मिळतो ना पुलाव, त्याच्यापेक्षा सुद्धा चविष्ट असा आपला घरच्या घरी घरच्या साहित्यात छान असा मोकळा मोकळा होतो. अगदी फक्त एकाच शिट्टीत बनवलेला आहे. जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटात मस्त असा हा पुलाव तयार होतो. तर खूप छान टिप्स सांगितलेल्या आहेत. अगदी पांढरा शुभ्र पुलाव होण्यासाठी एक छोटंसं इन्ग्रेडियंट्स वापरलं आहे, ते सुद्धा पुढे जाऊन समजेल. याच्यासाठी ना कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर इथे मी अर्धा किलो प्रमाणात पुलाव बनवणार आहे. तर अर्धा किलो तांदूळ घेतलेत, जे की 2.5 ग्लास एवढे झालेले आहेत. तर तांदूळ कोणता घेतला आहे, तर मी तो कोलम राईस घेतला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता, जो बिर्याणीसाठी पुलावसाठी वापरला जातो. बासमती किंवा कोलम कोणताही घेऊ शकता. तर सर्वात अगोदर आपल्याला एक तांदूळ छान असे धुवून घ्यायचे आहेत. तर 1 ते 2 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यावरती कोणतेही पावडर केमिकल लावलं असेल. जास्त काळ तांदूळ टिकण्यासाठी पावडर वगैरे लावली जाते. तर छान असं हे धुवून घ्यायचं. तर 1-2 वेळा मी छान असं धुवून घेतलं आहे. तर याला झाकण ठेवून साईडला ठेवून देते. तर कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्यात ते सांगते. तर इथे ना मी पातळ असा 2 कांदे चिरून घेतलेत मोठे, 1-2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेत या पद्धतीने, 1-2 गाजर अशा पद्धतीने चौक पीस करून घेतले. तुम्ही लांबट केलेत तरीसुद्धा चालेल. फरस बी घेतले 1 मूठभर एवढी, आणि 1 बटाटा इथं छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. यातील कोणत्याही भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, किंवा कोणतेही अजून जर ॲड करायचे असतील भाज्या, फ्लावर वगैरे, तर त्या घेऊ शकता. तर खडे मसाले बघू शकता इथं घेतलेले आहेत मी. 2 ते 3 मसाल्याची पानं कट करून घेतलं आहे. 1 जावित्री घेतली, 2 हिरव्या विलायच्या, 1 मसाला विलायची, 7 ते 8 काळी मिरी, 7 ते 8 लवंगा, 2 दालचिनी घेतलेली आहेत, आणि 1 ते 2 स्टारफूल. या पद्धतीने खडे मसाले घेतलेत. हे मसाले तुम्ही मिक्सरला बारीक करून याची पावडर बनवून घेतलीत तरीसुद्धा चालेल. मी हे असेच कच्चे खडे मसाले वापरणार आहेत साबूत. तर कुकर गरम करण्यासाठी ठेवून दिलं आहे. साधारणतः 2 ते 3 पळी तेल घातलं आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला 1 चमचाभर जिरं टाकून घ्यायचं, जेणेकरून तेल गरम झालं की थंड आहे ते समजतं. अगदी छान तेल कडकडीत गरम झाल्यानंतर जिरं टाकून घेतलं. जिरं छान फुललं ना की आपल्याला एक खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. खडे मसाले 1 मिनिटभर व्यवस्थित परतवून घ्यायचे, जेणेकरून तेलामध्ये त्याचा छान असा सुगंध सुटतो. अगदी मसाल्यांची चव छान अशी तेलात उतरते. तर मस्त असे मी खडे मसाले 1 मिनिटभर परतवून घेते. अगदी छान बघू शकता मस्त असे खडे मसाले फुललेले आहेत. तर अगदी 1 चिमूटभर मी हिंग टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने हिंगसुद्धा अगदी मस्त फुललेला आहे. तर हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या, आणि हिरव्या मिरच्यासुद्धा छान परतवून घ्यायच्या. आज आपण ही पुलाव बनवतो तो अगदी बिर्याणीच्या फ्लेवरचा होतो, मस्त असा होतो, आणि अगदी घरच्या साहित्यात घरामध्ये जितक्या भाज्या अवेलेबल असतील ना तेवढ्या घालू शकता तुमच्या आवडीने. तर हा कांदा जो आहे जो पातळ आपण खिसवून घेतला आहे, जे बटाट्याचे वेपर्स बनवतो त्या खिसणीने पातळ असा खिसवून घेतला आहे, जेणेकरून टाईमसुद्धा आपला वाचला जातो, आणि एकसारखा हा कांदासुद्धा छान चिरला जातो. तर कांदा टाकून घेतला. कांदा अगदी छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. लगेचच भाज्या टाकून द्यायच्या नाहीत. लालसर कांदा झाला ना तर अगदी छान अशी त्याला कुरकुरीत जसं आपण कांदा घालतो ना बिर्याणीमध्ये तशा पद्धतीने हा लागतो. तर ज्या भाज्या घेतल्यात ना तुम्ही, गाजर, फरसबी वगैरे, तर हे टाकून द्यायचं. 1 ते 2 मिनिटाला छान परतवून घ्यायचं मऊ पडेपर्यंत. आजची जे आपण पुलाव बनवणार आहोत तो फक्त 1 शिटीमध्ये बनवणार आहोत. याच्यासाठी मी 10 मिनटं तांदूळ भिजवण्यासाठी ठेवून दिला आहे. तांदूळ छान धुवून घेतल्यानंतर तो तसाच ठेवून द्यायचा. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असतं, त्याच्यामध्ये 10 मिनटं भिजला ना तर फक्त 1च शिटीत आपला हा पुलाव तयार होतो. अगदी झटपट 10 ते 15 मिनटामध्ये हा पुलाव खाण्यासाठी तयार होतो. तर भाज्या छान परतवून घेतल्या, व्यवस्थित अशा मऊ पडल्या ना तर अगदी छान लागतात. तर याच्यामध्ये 1 वाटीभर एवढे मी शेंगदाणे वापरलेले आहेत. इथे तुम्हाला काजू वापरायचे असतील नक्कीच वापरू शकता, पण जे घरच्या घरी जे अवेलेबल असेल ना सामान, त्याच्यामध्ये मी आजचा हा पुलाव बनवलेला आहे. तर घरी शेंगदाणे होते तर मी 1 वाटीभर याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतले.
सोबतच बटाटा जो चिरून ठेवला होता पाण्यामध्ये तो सुद्धा टाकून घेतला. 1 मिनिटभर व्यवस्थित असा परतवून घ्यायचं आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. आता अगदी आपला पांढरा शुभ्र आणि मोकळा पुलाव होण्यासाठी मी ते अर्धा लिंबू वापरलेला आहे. तर हा लिंबाचा रस टाकला ना तर पुलाव अगदी मस्त असा पांढरा शुभ्र होतो आणि अगदी मोकळासर होतो. तर नक्कीच ना तुम्ही कधी लिंबू वापरत नसाल तर अशा पद्धतीने फोडणीमध्ये टाकून पहा. मस्त असा पांढरा शुभ्र पुलाव तयार होतो. तर तांदूळ छान भिजलेला आहे, जो आपण मगाशी धुवून ठेवला होता तर अगदी छान असा भिजलेला आहे. तर हा भिजलेला तांदूळ याच्यामध्ये टाकून घ्यायचा. तांदूळ एक 10 मिनिटासाठी भिजत ठेवला ना तर जास्त वेळ शिजण्यासाठी लागत नाही. अगदी फक्त कुकरची एका शिट्टीमध्ये आपला हा पुलाव तयार होतो. तर या पद्धतीने मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आपल्या सर्व भाज्या ज्या तुमच्या घरी अवेलेबल असतील त्या भाज्या टाकून घ्यायच्या. तर अगदी गरम पाणी घातलेलं आहे मी. तर पाणी किती घालायचं म्हणलं तर अर्धा किलो तांदूळ आहेत. ग्लासने मोजलात तर 2.5 ग्लास एवढा तांदूळ आहेत. तर त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजेच मी 5 ग्लास पाणी इथं टाकून घेतलेलं आहे. कारण भाज्यांसाठी सुद्धा पाणी लागेल तर मी 5 ग्लास बरोबर पाणी वापरलेलं आहे. 1 शिट्टी काढून घेणार आहे कुकरची. फक्त 1 शिट्टी काढायची आणि गॅस बंद करून घ्यायचा. लगेचच कुकरचं झाकण ओपन करायचं नाही. शिट्टी स्वतः शांत होऊ द्यायचं. कुकर थंड झाल्यानंतरच ओपन करायचं. म्हणजे अगदी मस्त असा आपला हा भात तयार होतो बिर्याणी. कुकरची 1 शिट्टी झाली. कुकर थोडासा थंड झाला ना तर बघू शकता मस्त असा आपला मोकळा भात तयार झालेला आहे पुलाव. तर परतवून घ्यायचं जेणेकरून भाज्या सर्व मिक्स केल्या जातील. तर या पद्धतीने बघू शकता मस्त अशा हा पुलाव अगदी खुला झालेला आहे. अगदी मोकळा अशा पद्धतीने हा पुलाव झालेला आहे. फक्त 1 शिट्टीमध्ये बघू शकता अगदी कुकरच्या तळाशी सुद्धा लागत नाही आणि याच्यामध्ये पाणीसुद्धा शिल्लक राहत नाही. अशा पद्धतीचा आपला पांढरा शुभ्र मोकळा हा पुलाव तयार झालेला आहे. याला चव बघाल तर अगदी अप्रतिम अशी बिर्याणीला येते ना त्या पद्धतीची लागते. हा पुलाव तुम्ही कोणत्याही आमटीसोबत किंवा मग काहीच नसेल रायत्यासोबत सर्व केलात ना उत्तम लागतो. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि अशा पद्धतीचा आपला हा पुलाव तयार झालेला आहे. अगदी झटपट 10 मिनिटात तयार होणारा असा हा पुलाव आहे आणि तेही घरच्या साहित्यात घरच्या घरी बनवतो अशा पद्धतीने आपला हा पुलाव तयार झालेला आहे. बघू शकता मस्त असा मोकळा झालेला आहे आणि पांढरा शुभ्र होण्यासाठी आपण इथं अर्धा लिंबू वापरला होता. बटाटे बघू शकता मस्त असे शिजलेले आहेत. अगदी जास्त मॅशसुद्धा करायची जरूरत नाही. व्यवस्थित अगदी उत्तम पद्धतीने शिजलेले आहेत. गाजर बघू शकता, बटाटे बघू शकता किंवा भात बघू शकता अगदी मस्त असा शिजलेला आहे आणि छान असा मोकळासुद्धा झालेला आहे. तर अशा मोकळ्या पद्धतीने मोकळा असा पुलाव खाण्यासाठी तयार झालेला आहे. हा पुलाव मी वांग्याच्या लोणच्यासोबत आणि मस्त अशा रायत्यासोबत सर्व केलेला आहे. वांग्याच्या रेसिपी जर तुम्ही बघितली नसेल तर वांग्याच्या लोणच्याची तर नक्कीच चेक करा. मी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत. खूप चविष्ट असं वांग्याचं लोणचं तयार होतं अगदीच आणि हे वर्षभर अजिबात खराब होत नाही. तर इथे रायत्यासोबत आणि वांग्याच्या लोणच्यासोबत मी भात शेअर केलेला आहे बिर्याणीही. तर वरतून छान अशी कोथिंबीर पसरवून घ्यायचं आणि मस्त असं स्वाद घ्यायचा. तुम्हाला जर नाही ही रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेचच लाईकचं बटन दाबून घ्या आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे ना त्यांच्यासाठी मनापासून थँक्यू. आणि वांग्याच्या लोणच्याची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे. तीसुद्धा जाऊन चेक करा. अगदी तीसुद्धा छान अशा पद्धतीने सांगितली आहे.